आता बसा बसा थांबा जरा. आपण काम करताना पुन्हा लढायची वेळ आली तरी आपण हटणार नाही. कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो. समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खचतो. तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही, तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला, जितका अपमान करतील तितका ताकदीने मी लढतो. म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल त्याला लय किंमत आहे. तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकशी दिली काही उपयोग नाही त्या पैशाचा, काही उपयोग नाही त्या पैशाचा. तिथं तुम्ही जीवाला खाणार. मला चौकात शिवी दिली, मला चौकात शिवी दिली. इतका इज्जतदार माझा समाज, त्याची मी खाली मान होऊन देत नाही हे समजून घ्या तुम्ही सगळेजण. एखादी गोष्ट 4 महिने लेट मिळेल, 2 महिने लेट मिळेल, 8 दिवस लेट मिळेल, पण स्वाभिमान जे असतो ना तो कधीच घाण ठेवायचा नाही, समाजाचा पण आपला पण. एकदा का मन दुखले ना तर माणूस, आपण एखादे बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून झुरून मेला, म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही, काय झालंय म्हणून म्हणत नाही. ते त्यालाच त्याचं प्रतिष्ठेचा अपमान वाटतं की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली वा. तसं मी समाजाला टप्प्याटप्प्यात का व्हायना विजयच केलं, हरून नाही दिलं, विजयच केलं. म्हणजे समाज त्याने उभा राहतो. थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना, काय म्हणते सरसकट नाही. आता सरसकट दिलं नाही, थोडं दिलं नाही. आम्ही थोडं व्हायना दिलं, तू उलसी गळ द्यायना. तू कवा मीडियावरच दिसतो नुसतं पुस्तक एवढा लिह की काय सांगत उपयोग काय. आमच्या पोराजवळ हाय कोणाजवळ पुस्तक आणलं नाही आरक्षण, पुस्तक हाय का इथं उभा राहिलेलं काय पोराजवळ, आपण वाचिलं का. पण कायदा ह्याच गरीब पोराने बनला, हे गरीब मराठ्याच्या पोरण मी, आम्ही दोघांनी कायदा बनला. अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चाललंय ते. एवढं तर कुणाकडे घेऊन पळत जी याला काय म्हणते. मला आत्ताच मीडियावाल्यांनी विचारलं आंतरवाली, ते म्हणले ते कुणाकडे जे घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय, मला काही मिळत लागा ना म्हणे. म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला. आणि मग अभ्यासावाल्याने बनला नाही का टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही. आता आम्ही वावर घेतलंय ना, पेरायला लागलो तर आणि फुकन आमची काखरी बरोबर नाही यायची, वाकडी तकडा बैल चालवतो आमचा. तुला काय करायचं, दुसऱ्या बारीन सरळ चलन. तो हे बैल मग नीट चलत येत पण तू द्या ना मला. मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बरोबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं. तुला काही घे नाही का, तू मग हुशार आहे, तुला इंग्लिश वाचत येते, तुला कायदा वाचत तू, पण तो 0.5% बी आरक्षण नाही दिलं. आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला. चूक होत असते नाही असं नाही, तुमच्याकडून होईल माझ्याकडून होईल का दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या. तू हुशार आहे, काही कामाचा नाही आमच्या. पण तू श्रीमंत, तू येशीत वाढलेला, तो खानदान आम्ही सगळं बघितलं. तर तोय पाहुणे, तो हा माऊस भाऊ माझी मंत्री आहे, एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी. तुमचे खानदान पुरे येशीत वाढलेले आहेत. आम्ही गळक्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत, पडलेल्या घरात वाढलेले आहेत. आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो. तू टेन्शन घेऊ नको. हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही. यांना भाजी नाही द्यायचं, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं. मुंबईत तिथंच वाळू खामाना ती समुद्रात खचायचं नाही. महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय, वारंवार लढले तेव्हा स्वराज्य झालं. अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात, हे स्वाभिमान ठेवायचं. त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अयो काय हुकलं, काय रे हुकलं हुकून तिथंच बोली करून घेतली मी. जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागत. ते म्हणले हो, याला म्हणतात दचका मराठ्याच्या गरीबाचा. आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं. आता कोणच्या, तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं, विखे पाटील म्हणले, अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं. आता आम्हाला काय माहित नाही म्हणायचं, प्रमाणपत्र पुढे वाचत रस्त्याला लफडे कुठाने भानगडे. शब्द चुकला तू तुला टाक म्हणा, काय ती टाक पण आम्हाला ती, त्याच्याशिवाय नाही भेटणार. हे अभ्यासकन वाचकन तज्ञ इतके झाले, जे निघाल्यापासून तो इतके अभ्यासक आहेत
मला जिंदगीत माहित नव्हतं इतकं कुणी म्हणतो मी अभ्यास घे बाबा मपलं पुस्तक आणि तुपलं पुस्तक ठेव माझ्या डोक्यावर बसतो गळ्यात घालून हिंडत इकडे तिकडे आला. हे काय नाही, हे फक्त आपल्याला भुलवीत येत. आपण एक भोळे गरीब माणसं, आपण लय विश्वास येतं. मग ते एखाद्याने केलं का आपण थोडं गैरसमज होतो. काय गैरसमज नाही, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं. मिळल आणि नाही मिळालं त्यांचं सगळं बंद.